आज आपल्या या गावात आपल्या गावचे भूषण हरिभक्तीपरायण वासुदेव गवळी आणि तुकाराम जाधव हे आपल्या गावचं भूषण होतं. आपल्या गावचं नव्हे तर या वैराग भागाचं भूषण होतं. आज माझ्या मते आपल्या वैराग परिसरातील जवळजवळ 15-20 खेड्यातून वारकरी मंडळी इथं जमा झालेला आहे. याला कारण असे आहे ते एवढे गुणीच होते आणि भजन सम्राट होते. आता इथून पुढे हे शेळगाव संप्रदायाच्या बाबतीत आपण दुःखाची आज फार मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपले वासुदेव गवळी आपले महाराज या ठिकाणी, त्याचबरोबर आपले तुकाराम जाधव दोघंही वारकरी संप्रदायातले आपले बांधव या ठिकाणी अपघाताच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याकडून निघून गेलेले. अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. त्याचबरोबर आपले आणखीनही 7 बांधव ऍडमिट आहेत. त्यातले दोघांची थोड्या प्रकृती, त्यांच्याही प्रकृतीला काही होऊ नये अशी या ठिकाणी भगवान चरणी, पांडुरंगाच्या चरणी, संतानाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ही अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी आधार मिळावा ही भगवान चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर सकाळपासून सगळ्याच बाबतीमध्ये तहसीलदार सगळ्यांना कळवलेलं आहे, कलेक्टरला पण, मुख्यमंत्र्यांचं पण, माझं त्यांच्या पीएन बरोबर सगळ्यांबरोबर बोलणं झालेलं आहे. अश्विन हॉस्पिटलला पण कळवलेलं आहे. कुठलीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व या सगळ्या बाबतीमधली दक्षता घेतली जाईल असं या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी जी शेळगावनी संपूर्ण या वैराग भागाला एक अत्यंत संप्रदायाची एक प्रथा परंपरा फार मोठं काम या गावामध्ये होत आहे. अशी दुर्घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. असं कुणालाही वाटलं नसेल की अशी घटना या ठिकाणी एक गावाच्या जवळच आल्यानंतर अशी दुर्दैवी घटना घडती. अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. या सर्व शेळगावकरांच्या दुःखामध्ये मी स्वतः तालुका या ठिकाणी सहभागी आहे. गवळी आणि जाधव परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देव अशी प्रार्थना करून थांबतो.